Standard 5th, My English Book, page number 66, The Golden Touch. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीच्या इंग्रजी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 66 वरील द गोल्डन टच हा पाठ पाहणार आहोत. द गोल्डन टच ही एक गोष्ट आहे ज्यामध्ये मिडास नावाचा एक राजा आहे. मेरीगोल्ड ही त्याची मुलगी आहे. एक अपरिचित व्यक्ती आहे आणि एक सेवक आहे. चला तर मग या गोष्टीला आपण सुरुवात करूया. King Midas is sitting in a dark cellar. He is counting his gold. राजा मिडास एका काळोख्या तळघरात बसला आहे. तो आपले सोने मोजत आहे. King said, "What a lot of gold I have, but I wish I had some more." राजा म्हणतो, माझ्याकडे किती प्रचंड प्रमाणात सोने आहे, परंतु यापेक्षा अधिक काही सोने असायला हवे होते असे वाटते. अ स्ट्रेंजर एंटर्स. एक अनोळखी व्यक्ती प्रवेश करतो. हू आर यू? तू कोण आहेस? स्ट्रेंजर सेड, आय एम अ फ्रेंड. अनोळखी व्यक्ती म्हणते, मी एक मित्र आहे. किंग सेड, हाऊ डिड यू गेट इन? द डोर इज लॉक्ड. राजा म्हणाला, तू आत कसा आलास? दरवाजा तर कुलूप बंद आहे. स्ट्रेंजर सेड, लॉक्ड डोर्स कॅनॉट कीप मी आउट. What a pile of gold you have there. You must be very rich. अनोळखी व्यक्ती म्हणाली, कुलूपबंद दरवाजे मला बाहेर ठेवू शकत नाहीत. तुझ्याकडे सोन्याचा केवढा मोठा ढीग आहे. खूपच श्रीमंत असायला पाहिजेस. किंग सेड, बट आय वॉन्ट मोर. आय वॉन्ट टू बी रिचर. It has taken me many years to get all this gold. I want to get more gold quickly. राजा म्हणाला, परंतु मला आणखी पाहिजे आहे. मला अधिक श्रीमंत व्हायचे आहे. हे सर्व सोने मिळवायला मला अनेक वर्षे लागली आहेत. मला यापेक्षा अधिक सोने झटपट मिळायला हवे. स्ट्रेंजर सेड, Why do you love it so? अनोळखी व्यक्ती म्हणाली, तुला ते एवढे का आवडते? Then King said, Why everyone loves gold? It makes you rich. I love to sit in this dark cellar and look at all my gold. राजा म्हणाला, का बरे? सर्वांनाच सोने आवडते. ते तुम्हाला श्रीमंत करते. मी या काळोख्या तळघरात बसतो आणि माझ्या या सर्व सोन्याकडे पाहत राहतो. स्ट्रेंजर सेड, इन युअर गार्डन आर फ्लावर्स अँड गोल्डन सनशाईन. दे आर फार मोर ब्युटिफुल. अनोळखी व्यक्ती म्हणाला, तुझ्या बागेत फुले आणि सोनेरी सूर्यप्रकाश आहे. ती त्यापेक्षा अधिक सुंदर आहेत. किंग सेड, नॉट टू मी. आय लाईक टू बी हिअर वेअर एव्हरीथिंग इज मेड ऑफ रिअल गोल्ड. आय विश दॅट एव्हरीथिंग आय टच्ड वुड टर्न टू गोल्ड. राजा म्हणाला, माझ्या दृष्टीने नाही. मला येथेच असणे आवडते, जिथे प्रत्येक गोष्ट खऱ्या सोन्याने बनली आहे. ज्या ज्या वस्तूला मी स्पर्श करीन त्या त्या वस्तूचे सोन्यात रूपांतर व्हावे असे मला वाटते. स्ट्रेंजर सेड, दॅट इज अ स्ट्रेंज विश. आर यू शुअर यू वॉन्ट टू टर्न एव्हरीथिंग यू टच टू गोल्ड? अनोळखी व्यक्ती म्हणाली, ती तर मोठी विचित्र इच्छा आहे. ज्या वस्तूला तू स्पर्श करशील
तिचे रूपांतर सोन्यात व्हावे असे तुला खरोखरीच वाटते का? किंग सेड, येस येस, आय एम शुअर. एव्हरीथिंग मेड ऑफ गोल्ड. आय वुड बी सो हॅपी. राजा म्हणाला, होय होय, मला खात्रीने वाटते. प्रत्येक गोष्ट सोन्याची असेल. मला खूप आनंद वाटेल. Stranger said, then you shall have your wish. Tomorrow morning, at sunrise, you shall have the golden touch. अनोळखी व्यक्ती म्हणाली, मग तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. उद्या सकाळी सूर्योदयाबरोबर तुला सोन्याचा स्पर्श मिळेल. King said, thank you so much, oh stranger. राजा म्हणाला, अनोळखी माणसा, मी तुझा खूप खूप आभारी आहे. Stranger said, do not thank me. Perhaps you will be sorry. अनोळखी व्यक्ती म्हणाली, माझे आभार मानू नकोस. कदाचित तुला त्याबद्दल पश्चाताप वाटेल, म्हणजे तुला दुःख होईल. किंग सेड, ओ नो, इट्स अ ड्रीम कम ट्रू. राजा म्हणाला, छे छे, मुळीच नाही. ते तर माझे स्वप्नच साकार होत आहे, प्रत्यक्षात येत आहे. इन द ब्रेकफास्ट रूम, न्याहारीच्या खोलीत. सर्वंट सेड, गुड मॉर्निंग प्रिन्सेस. सेवक म्हणाला, शुभ प्रभात राजकन्ये. मेरीगोल्ड सेड, गुड मॉर्निंग, वेअर इज द किंग. मेरीगोल्ड म्हणाली, शुभ प्रभात राजेसाहेब, म्हणजेच महाराज कुठे आहेत. सर्वंट सेड, ही हॅज गॉन फॉर अ वॉक इन द गार्डन. सेवक म्हणाला, ते बगीचात फिरायला गेले आहेत. मेरीगोल्ड सेड, आय हॅव बीन लुकिंग फॉर हिम. एव्हरीथिंग इन हिज बेडरूम इज टर्न्ड टू गोल्ड. मेरीगोल्ड म्हणाली, मी कधीची त्यांना शोधत होते. त्यांच्या शयनगृहातील प्रत्येक वस्तूचे सोन्यात रूपांतर झाले आहे. सर्वंट सेड, देर ही इज इन द रोज गार्डन. सेवक म्हणाला, ते पहा, त्या गुलाबांच्या बागेत आहेत. मेरीगोल्ड सेड, व्हॉट एव्हर इज ही डुईंग. मेरीगोल्ड म्हणाली, ते तिथे काय करीत आहेत. सर्वंट सेड, ही इज टचिंग ऑल द रोजेस. नाव ही इज कमिंग दिस वे. आय विल गो अँड गेट हिज ब्रेकफास्ट. लीव्ज. सेवक म्हणाला, ते सर्व गुलाबांना स्पर्श करीत आहेत. आता ते इकडेच येत आहेत. मी जातो आणि त्यांची न्याहारी घेऊन येतो. आणि सेवक तिथून निघून जातो. King said, good morning, Marigold. See what I have brought for you. राजा म्हणाला, शुभ प्रभात मेरीगोल्ड. बघ, मी तुझ्यासाठी काय आणले आहे. मेरीगोल्ड सेड, अ फाईन येलो रोज. स्मेल्स इट. Oh, it has no smell, and the hard petals have pricked my nose. Starts crying. मेरीगोल्ड म्हणाली, सुंदर पिवळा धमक गुलाब. वास घेते थांबा. अरे, त्याला वास नाही आणि त्याच्या कडक पाकळ्या माझ्या नाकाला टोचल्या आणि ती रडू लागते. किंग सेड, what are you crying for? It is a golden rose. All roses in my garden are golden. राजा म्हणाला, तू कशासाठी रडत आहेस? तो सोन्याचा गुलाब आहे. माझ्या बागेतील सर्व गुलाब सोन्याचे आहेत.
Marigold said, "Are they all like this one?" मेरीगोल्ड म्हणाली, ते सर्व याच्यासारखेच आहेत का? So King said, "Come on now, let's have our breakfast." Oh, राजा म्हणाला, चल चल आता आपण आता आपली न्याहारी करूया. अरे, मेरीगोल्ड सेड, व्हॉट्स द मॅटर? हॅव यू बर्न्ड युअर माउथ? काय झाले? तुमचे तोंड भाजले आहे का? किंग सेड, दिस फिश हॅज टर्न टू गोल्ड. आय मस्ट ट्राय अन एग. Oh, that has turned to gold too. Oh no, what shall I do now? राजा म्हणाला, या माशाचे सोन्यात रूपांतर झाले आहे. मला अंडे खाऊन पाहिले पाहिजे. बापरे, त्याचे सुद्धा सोन्यात रूपांतर झाले आहे. बापरे, आता मी काय करू? सगळे वस्तू सोन्यामध्ये रूपांतर होत चाललेले होते. म्हणून राजा प्रश्नात पडला. मेरीगोल्ड सेड, टेल मी, व्हॉट्स द मॅटर? मेरीगोल्ड म्हणाली, मला सांगा काय झाले आहे? किंग सेड, एव्हरीथिंग आय टच टर्न्स टू गोल्ड. आय शॅल नेव्हर बी एबल टू ईट एनिथिंग. राजा म्हणाला, जर मी स्पर्श केलेल्या प्रत्येक वस्तूचे सोन्यात रूपांतर होत आहे, मी आता कधीच काही खाऊ शकणार नाही. मेरीगोल्ड सेड, माय पुअर फादर, कॅन आय हेल्प यू? मेरीगोल्ड रशेस फॉरवर्ड. मेरीगोल्ड म्हणाली, बिचारे माझे बाबा, मी तुम्हाला काही परत करू शकते का? मेरीगोल्ड वेगाने पुढे धाव घेते. King said, "No, don't touch me. Keep away." "Oh, Marigold, what have you done?" Marigold has turned into a statue of gold. राजा म्हणाला, नको, मला स्पर्श करू नकोस, दूर राहा. अरे रे रे, मेरीगोल्ड, काय केलेस तू हे? मेरीगोल्डचे सोन्याच्या पुतळ्यात रूपांतर झाले आहे. किंग सेड, My daughter, my dear, dear Marigold, so full of life, like a ray of sunshine. She is only a golden doll now. राजा म्हणाला, माझ्या लेकी, माझ्या प्रिय प्रिय मेरीगोल्ड, किती चैतन्यपूर्ण जीवन होते तिचे, सूर्यप्रकाशाच्या किरणांसारखे. आता तर ती केवळ सोन्याची बाहुली बनली आहे. द स्ट्रेंजर कम्स इन. तो अनोळखी माणूस आत येतो. स्ट्रेंजर सेड, वेल, फ्रेंड मिडास, व्हॉट डू यू से नाव? अनोळखी व्यक्ती विचारते, वा मित्रा मिडास, काय म्हणतोस तू आता? किंग सेड, आय एम द अनहॅपीएस्ट मॅन इन द वर्ल्ड. राजा म्हणाला, मी जगातला सर्वात दुःखी माणूस आहे. स्ट्रेंजर सेड, वाय यू हॅव प्लेंटी ऑफ गोल्ड नाव? अनोळखी व्यक्ती म्हणतो, का बरे तुझ्याकडे आता भरपूर खूप सोने आहे? King said, I don't want this gold. I want my daughter. I want to eat. I want real flowers in my garden. Please take away this golden touch. राजा म्हणाला, मला हे सोने नको. मला माझी मुलगी हवी. मला खायला पाहिजे. मला माझ्या बागेत खरी फुले पाहिजेत. कृपया हा सोन्याचा स्पर्श काढून घे. Stranger said, डू यू रिअली वॉन्ट मी टू टेक अवे द गोल्डन टच? अनोळखी व्यक्ती म्हणतो, तो सोन्याचा स्पर्श मी काढून टाकावा असे खरेच तुला वाटते का?
King said, I hate it, take it away. राजा म्हणाला, मी त्याचा तिटकारा करतो, घेऊन टाक. Stranger said, then go and bath in the stream that flows through your garden. When that is done, bring back a pitcher of water and sprinkle it upon anything you wish to change back from gold. अनोळखी माणूस म्हणाला, मग जा आणि तुझ्या बगीच्यातून वाहणाऱ्या झऱ्यामध्ये स्नान कर. ते झाल्यावर पाण्याने भरलेली एक सुरई घेऊन परत ये आणि सोन्यातून पुन्हा बदलवावा असे तुला वाटत असलेल्या कोणत्याही गोष्टीवर ते पाणी शिंपड. मेरीगोल्ड इज स्टील अ स्टॅच्यू. द किंग इज स्प्रिंकलिंग वॉटर ओव्हर हर हेड. मेरीगोल्ड अजूनही पुतळा आहे. राजा तिच्यावर डोक्यावर पाणी शिंपडत आहे. किंग सेड, फर्स्ट I will sprinkle some water over my dear little marigold. राजा म्हणतो, प्रथम मी माझ्या लाडक्या छोट्या मेरीगोल्डवर थोडे पाणी शिंपडणार आहे. मेरीगोल्ड said, comes alive. What are you doing, father? You have sprinkled water on my frock. मेरीगोल्ड म्हणाली, सजीव होते आणि म्हणते, बाबा तुम्ही काय करीत आहात? तुम्ही माझ्या फ्रॉकवर पाणी शिंपडले आहे. किंग सेड, लेट अस गो इन टू द गार्डन. मेरीगोल्ड, सी व्हॉट अ फाईन मॉर्निंग इट इज. राजा म्हणतो, मेरीगोल्ड आता आपण आपल्या बागेत जाऊया का? पहा तर खरे किती सुंदर सकाळ आहे ती. मेरीगोल्ड सेड, येस, लेट अस गो अँड पिक अस फ्लावर. पिक सम फ्लावर्स. मेरीगोल्ड म्हणाली, होय, आपण जाऊया आणि काही फुले तोडूया. King said, come along then, Marigold. I have to sprinkle this on everything that I touched. And then we will get you some roses. Beautiful roses with a lovely smell. राजा म्हणाला, मेरीगोल्ड, मग चल माझ्याबरोबर. मी स्पर्श केलेल्या प्रत्येक गोष्टीवर मला हे पाणी शिंपडायचे आहे. आणि नंतर आपण तुझ्याकरिता काही गुलाब मिळवूया. खूप छान वास असलेले सुंदर गुलाब. तर बघा मुलांनो, आवडली ना ही गोष्ट तुम्हाला? राजा मिडास आणि मेरीगोल्डची. तर बघा, राजाने भरपूर हाव धरली पैशाची, सोन्याची, आणि त्याच्यामुळे त्याच्या मुलीवरती त्याचा परिणाम झाला. तर आपण सुद्धा हाव धरायची नाही. हाव धरून जे काही आपण मागतो ते आपल्याला मिळत नाही. तर हाव धरल्याने आपल्याकडे काहीच आपण कमावू शकत नाही. जे आपल्याकडे आहे त्याच्यातच समाधान मानलं पाहिजे. तर मुलांनो, तुम्हाला गोष्ट समजलीच असेल. तर ही 2 वेळा वाचा आणि मी PDF पाठवणार आहे. त्याच्यामध्ये प्रश्न उत्तरं देणार आहेत. ती तुमच्या इंग्रजीच्या वहीमध्ये लिहून काढा. ओके, थँक्यू, बाय बाय.